कारण शिवाजी महाराज नसते तर आपल्याला हा दिवस समजलाच नसता. बंधू, ही खरी आख्यायिका आहे, आपण बघतोय. कारण शिवाजी नावाचा विचार, कारण शिवाजी राजे जाऊन सुद्धा औरंगजेबाला 27 वर्ष झुंज द्यावी लागली या आपल्या महाराष्ट्रात. हा आपल्या मराठ्यांचा इतिहास आहे बंधू. आपण जाऊया सामन्याकडे. पंच सामना पुरे लगेच चालू करे ताबडतोब. पंतांची भूमिका बघतील शेवटच्या सामन्यामध्ये संजय वाघमारे तसेच अविनाश पालांडे सर. अविनाश पालांडे सर, आपण या ठिकाणी या सामन्याचा पंचगिरी म्हणून कामगिरी पाहिजे. हॅलो, चालू मॅचमध्ये या ठिकाणी एकनाथजी हिलम स्कोरर कुठे असतील आपण यायचं. एकनाथजी हिलम या ठिकाणी भोजन करतात. मी या ठिकाणी आमचा गुड्ड्या याला विनंती करतो. मी गुड्ड्या चालू मॅच स्कोरर करतो. या गुड्ड्या, गुड्डू या. जय घोंगे. आजच्या दिवसातला पहिल्याच साखळीतला चौथा सामना या ठिकाणी रंगतोय. सावरसई वर्सेस बदलापूर. सावरसई संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकली आणि फलंदाजीसाठी पाचारण केले बदलापूर खरवई. पहिला आजचा चेंडू गोलंदाज बादल. अरे एकनाथजी हिलम साहेब, आपण या ठिकाणी यायचे. एकनाथजी हिलम लगेच यायचे. दुसरा चेंडू बादल याचा जबरदस्त या ठिकाणी टळ चौकार. डीजे मास्टर. इकडे स्वेअर टाकतोय. दुसऱ्या चेंडूवरती चौकार खातोय आणि बदलापूर खरवई संघ कुठेतरी स्फोटक भूमिका घेताना आपण दिसतोय. पुढील चेंडू बादल याचा. पुन्हा एकदा या ठिकाणी बिग स्पीड आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार. या ठिकाणी हरेचंदने या ठिकाणी एक रायमिंग फार सुरेख जुललंय. फलंदाजी करतोय त्याचं सुद्धा नाव बादल आणि जो गोलंदाजी करतोय त्याचं सुद्धा नाव बादल. बादल बादल जब आपस में भिड़ जाते हैं तो टर के आवाज आते हैं, आसमान सुन हो जाता है. देखिए अगला चेंडू बादल के लिए. बादल का एक यहाँ पे दौड़ निश्चित रूप से आती है और इस दौड़ के बदौलत से जाता है स्कोर बोर्ड के ऊपर 9. या ठिकाणी 9 धावा झाल्यात. बादल वर्सेस बादल. आता बादल आलाय नॉन स्ट्राईक एंडला आणि वरती गेलाय तो दिनेश. बादल वर्सेस दिनेश. शेवटचा मुकाबला या साखळीतला. जबरदस्त शॉर्ट पिच डिलिव्हरीचा चेंडू. या ठिकाणी चेंडू जातोय षटकार. डीजे मास्टर.
गडा ठरतोय हा सलामीचा आलेला गोलंदाज सावरसई संघाचा बादल. या ठिकाणी तब्बल 15 धावा खर्च केल्यात. अजूनही येणारे चेंडू पहिला षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती ठरतोय तो बदलापूर खरव यांकडून जबरदस्त अशी फलंदाजी करतो तो दिनेश. पुन्हा शॉर्टपिट दिला चेंडू या ठिकाणी बॅटची कडा घेऊन जातोय तो दिनेश. याचा पारीचा अंत होतोय आणि बादल या ठिकाणी पूर्णपणे जखडून ठेवतोय तो दिनेशाला. पंच या ठिकाणी षटक संपण्याचा इशारा करतात. पहिल्या षटका अखेर धावा झाल्यात त्या धाव फलकावरती 1 बाद 15. तीन षटकांचा खेळ बाकी आणि सावरसई संघाकडून सलामीला आलेला गोलंदाज बादल या ठिकाणी कुठेतरी महागडा ठरतोय. कारण 6 चेंडूमध्ये 15 धावा याने खर्च केल्यात आणि दुसरा गोलंदाज आलाय तो बादलची जागा घेऊन या ठिकाणी प्रियेश पवार. या ठिकाणी बघतोय आपण पवार नावात खूप मोठी जादू आहे. कारण या शृंखलेचं आयोजन केले ते पवार यांनी. या शृंखला ज्या गावात झाले त्या गावाचा सरपंच पवार. आपण बघतोय पवार पवार सगळीकडे पवार यांचा बोलबाला आपण बघतोय आजच्या दिवसाला. आजच्या नव्हे तर आपण 4ही दिवसात बघतोय पवार आपले बारामतीचे शरदचंद्रजी पवार साहेब आणि पवारांचा बोलबाला आपण बघतो या ठिकाणी. पुढील चेंडू प्रियेश पवार याचा शॉर्टपिट दिलेला चेंडू पुन्हा या ठिकाणी बॅटची कडा घेऊन जातो. या ठिकाणी अप्रतिम क्षेत्ररक्षण करण्याच्या नादामध्ये चेंडू जातोय तो सीमारेषा जवळ परंतु चांगला या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय आणि धावा मिळतात त्या फक्त 2. पहिल्या फेरीतला पहिल्या साखळीतला हा शेवटचा सामना. 2 धावा 1 धाव. पंच या ठिकाणी 1 धाव सांगतात. अतिशय तटस्थ आमचे पंच अविनाश पालांडे सर. दांडगा अनुभव या ठिकाणी हरिश्चंद्रने त्यांचा. पुन्हा एकदा लेग साईड आणि जबरदस्त या ठिकाणी फिरकी घेऊन चेंडू अडवलाय आणि पुन्हा एकदा डायरेक्ट हिट आपण बघतो. अश्विन चंद्र जडेजा याने डायरेक्ट हिट केला होता. आपण पाहितला मागच्या मोसमामध्ये जवळजवळ 15 फुटावरून आणि हा निश्चितच 10 फुटावरून असेल आणि अचूक असा मारा केला आणि या ठिकाणी पतन करतोय तो फलंदाज मनीष बाद होतो. या ठिकाणी कुठेतरी धावसंख्या रोखतोय. मी मगाशीच म्हटलं पहिल्या षटकामध्ये बादल कुठेतरी महागडा ठरला होता. हरिश्चंद्रने 15 धावा या ठिकाणी दिल्या होत्या आणि नंतर आला तो प्रियेश. या ठिकाणी प्रियेश कुठेतरी चांगला कमबॅक करतोय आणि धावांवरती कुठेतरी या ठिकाणी अंकुश ठेवण्यात या ठिकाणी प्रयत्नशील प्रियेश आणि निश्चितच एक सटीक गोलंदाजी केली. कारण 4 षटकांचा सामना आपण बघतो सातत्याने लोअर स्कोर या ठिकाणी 2 मॅचमध्ये झाला होता. नाहीतर आपण पाहिलं संपूर्ण मालिकेत आपण पाहिलं तर 50-55 धावा 60 धावांपर्यंत मदल झाली. फक्त 2च सामने आपल्याला लोअर स्कोरच्या ठिकाणी पाहायला मिळाले. पुढे चेंडू स्प्रेचा ऋतिकसाठी अकोड टप्प्याचा चेंडू या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण नाही म्हणता येणार आपल्याला. या ठिकाणी चौकार जातोय. डीजे मास्टर संधी उपलब्ध आपल्याला. जबरदस्त पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने या ठिकाणी पंच दोन्ही हात समांतर करतात हवेमध्ये. या ठिकाणी पुन्हा एकदा षटकार डीजे मास्टर.
या ठिकाणी बघतोय आपण कुठेतरी पुन्हा एकदा महागडा ठरतोय तो प्रियश, कारण बादल याने 15 धावा दिल्या होत्या आणि प्रियश त्याच पावलावरती त्याच धर्तीवरती पाऊल टाकतोय आणि धावसंख्येला आकार मिळतोय या षटकाराच्या सहाय्याने. धावा झाल्या तर धावपलकावरती 2 बाद 26. अजूनही 4 धावा कमी. मी पहिलाच म्हटलं 4 धावा कमी म्हणजे पहिल्या बादलची सर बरोबरी झाली या ठिकाणी हरिश्चंद्रनी, कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केले होते बादलने आणि प्रियेश याने दिल्या होत्या त्या 11 धावा आणि शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा 4 धावा आणि कुठेतरी या ठिकाणी 15 धावा झाल्यात, म्हणजे सरासरी राखण्यात यश मिळतं येते या गोलंदाजाला. आपण बघतोय कुठेतरी वरचष्मा करतोय हा गोलंदाज. अजून एक काही चेंडू शिल्लक या गोलंदाजाचे आणि आतापर्यंत धावा खर्च केल्यात त्या 15. धावा संख्येला आकार मिळतोय. धावा झाल्यात त्या तब्बल 2 षटक प्रगतीपथावरती. धावा संख्या झाल्यात त्या 30. प्रियचा पुढील चेंडू जमिनीला लागत या ठिकाणी पुन्हा एकदा मिसफीड आणि पुन्हा एकदा चौकार या ठिकाणी मिळतोय आणि या ठिकाणी शतक संपण्याचा इशारा. धावा झाल्या 34. डीजे मास्टर. बीड ग्रामपंचायतमध्ये नाईट रजनी हा दुसरा सामना असेल मला वाटतं आणि नाईट रजनी ठेवणे म्हणजे खूप मुश्किल, खूप डिफिकल्ट. आपण बघतोय नाईट रजनी म्हटल्यानंतर खूप लवाजमा असतो आणि खूप मेहनत असते, परंतु कुठेतरी सार्थ ठरतात ते आमचे माधव पवार, रितेश पवार आणि त्यांचे सर्व सहकारी. मी पुन्हा एकदा त्यांना मनापासून मानाचा मुजरा करतो, कारण नाईट रजनी सामने खेळवणे कुणा ऐरागैरेचं काम नाही हरिश्चंद्रने. जाऊया पुन्हा सामन्याकडे. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. 2 षटकांमध्ये धावा झाल्यात त्या 2 विकेटचा पतन झालाय. धावा झाल्यात त्या खरवई संघाच्या 34. अजून येणारे 2 षटक मी नक्कीच म्हटलं या ठिकाणी 50 ते 60 धावा जर या ठिकाणी झाल्या तर कुठेतरी प्रेक्षकांना या ठिकाणी पर्वणी मिळेल. जाऊया पुन्हा एकदा. तिसरा गोलंदाज झाला तो विशाल. अजूनही सलामीला आलेला बादल या ठिकाणी वैयक्तिक 9 धावांवरती खेळतोय. 10 धावांवरती खेळतोय तो बादल. ऋतिक 3 चौकार 1 षटकार तब्बल 18 धावा करून नॉन स्ट्राईक एंडला येतो ऋतिक. पुन्हा एकदा जबरदस्त या ठिकाणी अपील होताना दिसते. हा तू या ठिकाणी पंच अविनाश पालांडे हात वरती करतात आणि या ठिकाणी धावचित होतोय तो ऋतिक. बादल मी आताच म्हटलं होतं वैयक्तिक 10 धावांवर खेळतो. या ठिकाणी स्कोर झालाय तो. या ठिकाणी थर्ड अंपर या ठिकाणी बघायचंय धावचित झालेला आताचा. आमचे पंच हरिश्चंद्र या ठिकाणी या ठिकाणी रनआउट झालाय तो फलंदाज बादल. वैयक्तिक 10 धावांची पाली खेळतो. या ठिकाणी कुठेतरी संघाला सुस्थितीत नेतोय बादल आणि नौका तगडा असा फलंदाज आपण बघतोय मैदानामध्ये. पॅव्हलियनमधून निघालाय सोन्या.
सोन्या म्हटला की आपण नेहमी म्हणतो सोनार पाड्याचा सोन्या. सोनार पाड्याचा सोन्या नाही, आपल्या प्रत्येक गल्ली बोलात सोन्या हा तयार झालाय आणि हाच तो सोन्या. बघूया येणारे 2 षटक आणि कशी कामगिरी करतोय सोन्या. या ठिकाणी 34 धावा या ठिकाणी धावपलकावरती झाल्यात आणि सोन्या या ठिकाणी आलाय. गोलंदाजी मार्कवरती विशाल. पुढील चेंडू विशाल याचा सोन्यासाठी. नौका फलंदाज सोन्या. जबरदस्त डिलिव्हरी या ठिकाणी स्लोवर चेंडू करतोय तो विशाल आणि कुठेतरी चेंडू सीमारेषे पार मारण्याच्या नादात कुठेतरी मिस होताना दिसतोय आपल्याला सोन्या. कारण हा ताकदीचा पैलवान आपल्याला दिसतोय, ताकदीवाला गडी दिसतोय. जर याने जर मनात ताणलं तर नक्कीच हा प्रत्येक चेंडू सीमारेषे पार टाकू शकतो. फुलटॉस चेंडू या ठिकाणी त्रिपला चित होतं. या ठिकाणी 5 हात वरती करतात आणि सोन्या या ठिकाणी विकेट देतोय. आणि आपण ज्या सोन्यावरती अपेक्षा ठेवल्या होत्या, हा सोन्या पहिला चेंडू या ठिकाणी मिस होतोय आणि दुसरा चेंडू या ठिकाणी त्रिपळ चित होतोय. म्हणजे 2 चेंडूंची सांगता या ठिकाणी होते. हेच 2 चेंडू येणारा काल सांगेल. कारण याच 2 चेंडूवरती जरी 2 धावा झाल्या असल्या आणि मॅच जर निर्णायक क्षणी 2 धावांनी जर या ठिकाणी हुकली तर हाच सोन्या कुठेतरी महागडा पडेल तो खरवई संघाला. या ठिकाणी केवारी साहेब, उत्कृष्ट समालोचक केवारी साहेब, आपण या ठिकाणी यायचं आहे. आपली अमोघ वाणी या ठिकाणी आमचे मित्र हरिश्चंद्र विनोद पाटील तसेच आमचे प्रकाशजी यादव प्रसाद पाटील यांना आपली वाणी ऐकायची. आपण लगेचच या ठिकाणी यायचे. केवारी साहेब उत्कृष्ट समालोचक, आपण या ठिकाणी यायचं आहे. जबरदस्त आपली वाणी आणि आपली मांडणी या ठिकाणी, आपले विचार अनेक लोकांना या ठिकाणी पटतात. जबरदस्त आपण काल म्हटले. ओव्हर पेच डिलिव्हरीचा चेंडू 1 बाउन्स या ठिकाणी चौकार. षटक घेऊन आला तो विशालने 2 विकेट या ठिकाणी मिळवलेत. परंतु आता या चेंडूवरती चौकार लागवलाय. परंतु मी म्हणेन की अतिशय सटीक अशी गोलंदाजी करतोय. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये आपण 34 धावा खर्च केल्या होत्या आणि विशाल हा कुठेतरी रोखण्यात यशस्वी ठरतोय आणि जबरदस्त अशी या ठिकाणी आपल्या इनिंगचा स्पेल या ठिकाणी संपवतोय तो विशाल. ओव्हर या ठिकाणी संपतोय. षटक संपण्याचा इशारा पंत करतात. 3 षटकांमागे या ठिकाणी धावा झाल्यात त्या बदलापूर खरवई संघाच्या धावपळकावरती 39. निश्चितच मी म्हणेन पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी बादल याने धावा दिल्या होत्या तब्बल 15. नंतर प्रियेश याने धावा खर्च केल्या 19 आणि आता विशाल कुठेतरी रोख धरतोय आणि धावा देतोय तो फक्त 5 आणि फक्त 5. कुठेतरी स्थूल स्थितीमध्ये या ठिकाणी आणून ठेवले ते सावरसे संघाचा हा 3 नंबरचा गोलंदाज विशाल. या ठिकाणी टीमवर्क करू नका, पटापट. चौथा गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघासाठी चौथा गोलंदाज आला तो सावरसे संघाकडून संदीप हिलाम. बघूया 39 धावा झाल्या धावपलकावरती. चौथा षटकार निर्णायक असणार आहे. कारण संदीपवर पूर्ण जबाबदारी दिली ती कर्णधाराने. कारण 6 चेंडूमध्ये जेवढ्या धावा रोखता येईल तेवढ्या रोखा. कारण आपण बघतोय 4 षटकांचा सामना. धावा जेवढ्या कमी होतील तेवढं हाय व्होल्टेज या ठिकाणी गेम आपल्याला बघायला मिळेल. आणि धावा जर या ठिकाणी 15 धावा जर देतोय तर कुठेतरी स्कोर या ठिकाणी 53-54 धावांवर जाऊन पोचतोय आणि कुठेतरी पुन्हा एकदा अडचणीत सापडेल तो सावरसे संघ. निश्चितच या ठिकाणी सर्व मदार असणारे ती संदीप या चौथ्या गोलंदाजावरती. पहिलाच चेंडू ओव्हरपीट डिलिव्हरीचा चांगला चेंडू, चांगला क्षेत्ररक्षण या ठिकाणी आणि चांगला या ठिकाणी थ्रो, चांगला रनिंग बिटवीन टेकडून म्हणता येईल. एका धावावरती समाधान. धावफलक 1ने वाढतंय. धावा झाल्या त्या धावफलकावरती तब्बल 40. आत्तापर्यंत 10ची सरासरी राखण्यात यशस्वी ठरला तो बदलापूर खरवई संघ.
पुन्हा एकदा स्लोअर डिलिव्हरीचा चेंडू या ठिकाणी चकमा देऊन जातोय तो विकेट किपरच्या गुलदस्त्यामध्ये आणि निश्चितच या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय तो संदीपला माहिती आहे आपण जेवढ्या धावा रोखू ते ज्या धावा आपण रोखू त्याच धावा शेवटी आपल्याला निर्णायक ठरणार आहेत. संदीप पुन्हा एकदा या ठिकाणी यॉर्कर डिलिव्हरीचा चेंडू एक धाव निश्चित या ठिकाणी मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आणि 2 धावा सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होतात. धावसंख्याला आकार मिळतोय. धावा झाल्या 2 ने वधारल्या. धावा झाल्यात त्या 42. अजूनही चौथा षटक या ठिकाणी निर्णायक पडते तर संदीपचं निश्चितच चांगलं सटीक अशी गोलंदाजी करतोय तो संदीप. अजून येणारे चेंडू आणि जेवढ्या धावा जमावतील बदलापूर खरवई संघ तेवढ्याच पत्त्यावर पडणार. ह्या संघाच्या संघनायकावर जबाबदारी असणार आहे. संदीप याचा चेंडू शॉर्ट पिच डिलिव्हरीचा चेंडू या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. हा तू म्हणता या ठिकाणी कुठेतरी पतन होतंय ते पुन्हा एकदा खरवई संघ या ठिकाणी नांगी टाकतोय आणि या ठिकाणी धावचित होतोय तो फलंदाज. जे प्रत्येक फलंदाजाला या ठिकाणी सन्मान मिळाला पाहिजे. प्रत्येक गोलंदाजाला या ठिकाणी सन्मान मिळाला पाहिजे आणि हाच सन्मान घेतोय की संदीप की फलंदाज. शॉर्ट पिच चेंडू आणि हा सन्मान मला वाटतं नक्कीच या ठिकाणी गोलंदाजाला मिळणार होता परंतु या ठिकाणी मिस फिल्डिंग करतोय आणि हातातला कॅच या ठिकाणी सोडतोय. टेक द कॅच अँड विन द मॅच. बघूया हा कॅच सोडला या फलंदाजाचा आणि पुढील काही चेंडू धावसंख्येला आकार 1 ने धावसंख्या वाढते. धावा झाल्यात त्या 5 बाद 44. फुल टच डिलिव्हरीचा चेंडू पुन्हा एकदा 2 धावांचा या ठिकाणी प्रयत्न परंतु कुठेतरी मिस थ्रो या ठिकाणी करतोय. 2 धावांना गती मिळते. धावा 2 संख्येने वाढतात. धावा झाल्यात त्या 46. या ठिकाणी बदलापूर खरवई संघ 4 षटकांच्या अखेर धावा फक्त जमवत होतो. 24 चेंडू आणि 46 धावा आणि सावरसे संघाला विजयाचं आव्हान असणारे ते 24 चेंडू आणि 47 धावा. डीजे मास्टर. या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. बदलापूर खरवई संघाला विनंती असेल आणि आपले फलंदाज पाठवायचे ते सावरचे संघ. या ठिकाणी चेंडू पुरवायचे आहेत. माधवजी पवार रितेशजी पवार या ठिकाणी चेंडू पुरवायचे आहेत मैदानावरती आणि फलंदाज सावरसे संघाचे फलंदाज आपण या ठिकाणी पाठवायचे आहेत. आजच्या दिवसातला आजच्या साखळीतला हा शेवटचा सामना. या सामन्यामध्ये जो विजय होईल त्याची टक्कर असणारे म्हणजेच मगाशी झालेल्या सामन्यातला भिंगार पाडा संघ.
बघूया आपण 24 चेंडू 47 धावांचं आव्हान आणि सलामीला आलाय तो सावरच्या संघाकडून बादल आणि विशाल. ह्याच बादलने पहिल्याच षटकामध्ये गोलंदाजी मारा करताना या ठिकाणी 15 धावा दिल्या होत्या आणि हा विशाल याने कुठेतरी जखडून ठेवला होता, फक्त 6 धावा दिल्या होत्या. हीच ती जोडी बादल आणि विशाल. विशाल स्ट्राईक एंडला, बादल नॉन स्ट्राईक एंडला आणि गोलंदाजीवरती मार्कवरती दिनेश. जबरदस्त लढत या ठिकाणी. 24 चेंडू आणि धावा हवेत त्या 47. पहिलाच षटक 30 यार्डच्या बाहेर, फक्त 2 प्लेअर पॉवर प्लेचा या ठिकाणी षटक. बघूया काय होतंय, काय बिघडतंय पहिल्याच षटकामध्ये, पहिल्याच चेंडूवरती. राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा या ठिकाणी, मारण्याच्या नादामध्ये चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या गुलदस्त्यामध्ये आणि या ठिकाणी विशाल सपशेल नांगी टाकतोय. कारण 24 चेंडू 47 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूवरती षटकार लगावण्याच्या नादामध्ये विशाल या ठिकाणी बाद होतोय. दिनेश चांगली सुरुवात करतोय. पहिलाच चेंडू आपल्या पॉलर थ्रोमध्ये या ठिकाणी पहिलाच विकेट पटकातोय. विशालच्या जागा घेतोय तो अमित हिलम. अजूनही सामन्यात रंगात काय होईल, काय बिघडल, प्रेक्षकांच्या नजरा असणार आहेत आजच्या दिवसातल्या शेवटच्या सामन्यात. या सामन्यात जो संघ विजय होईल त्याची लढत होणार आहे ते भिंगार संघाबरोबर. बघूया आपण काय होतंय, काय बिघडतंय. गोलंदाज दिनेश, बादल, अमित. फुलटॉसचं चेंडू या ठिकाणी, चेंडू उचली घेतोय करा, परंतु चांगलं क्षेत्रक्षण या ठिकाणी. एकच धावा मिळते या ठिकाणी. कुठेतरी धावांचा श्री गणेश या ठिकाणी होतोय. एक धाव या ठिकाणी होते. दिनेश अतिशय संयमी अशी गोलंदाजी करतोय आणि एक सटीक असा एक बॉलिंग मार्कवरती दिनेश. उजव्या हाताचा गोलंदाज दिनेश. अमित चांगला चेंडू या ठिकाणी फेकी करतोय तो दिनेश. अतिशय संयमी अशी गोलंदाजी करतोय, कारण विकेट या ठिकाणी सजवले ते स्वतः गोलंदाज दिनेशाने आणि त्याप्रमाणे या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलंय. आणि निश्चितच आपण पाहतो की गोलंदाजाला भरोसा असतो की आपण कुठल्या दिशेने चेंडू भिरकवायचा आहे. पुन्हा ब्लॉक होलचा चेंडू या ठिकाणी, स्वतः या ठिकाणी प्रयत्न. एकच धाव या ठिकाणी मिळते. धाव 1 ने बदलते. धावा झाल्यात त्या 2. दिनेश बनाम बादल. शॉर्ट पिच डिलिव्हरचा चेंडू, स्लोवर चेंडू, पंच बाजूला नाही तर दोन्ही समांतर या ठिकाणी अवांतर धाव मिळते. आपण बघतो हरिश्चंद्रजी अवांतर धाव्यावर सुद्धा या ठिकाणी मॅचचा पारडा कुठल्याही दिशेने जाऊ शकतो. एक अवांतर धाव आतापर्यंत टाकतोय तो दिनेश, वैयक्तिक आणि संघासाठी 1. पुन्हा एकदा चेंडू गगनचुंबी या ठिकाणी फटकार. चेंडू कॉली क्षेत्र आणि एक सोफा झेल या ठिकाणी सोडतोय तो बादल याचा. आपण मगाशीच म्हटलं की बादल जब गरज जाएंगे, जब बादल फट जाएंगे तो अपने इधर सुनामी आने में वक्त बहुत कम लगेगा. आपण पाहिलं मित्रांनो, आपल्या चौक जवळ गेल्या वर्षी काय झालं ते, कित्येक कुटुंब या ठिकाणी बेघर झालेत. पुन्हा एकदा पंच या ठिकाणी ओव्हर समाप्त होण्याचा या ठिकाणी सल्ला देतात. पहिल्या षटका अखेर या ठिकाणी दिनेशने सटीक गोलंदाजी केली. एक व्हाईट यामध्ये फेकी केली आणि धावा दिल्यात त्या फक्त आणि फक्त 4. अजूनही येणारे 18 चेंडू आणि 43 धावांचं या ठिकाणी लक्ष असणार आहे ते
सावरसई संघाला येणारे 3 षटक आणि 43 धावांचं लक्ष असणारे. हरजी आपण म्हटलं हरीशजी, जर बादल जब फट जाएंगे तब भलो भले की वाट लग जाते. खरवई संघाकडून दुसरा षटक घेऊन येतो आणि आपलं वैयक्तिक षटक घेऊन येतो तो गोलंदाज आतिश. आतिश वर्सेस अमित. आतिश वर्सेस अमित या ठिकाणी सामना रंगतोय मित्रांनो. या ठिकाणी 18 चेंडू 43 धावा. जबरदस्त डिलिव्हरी या ठिकाणी. चेंडू विसावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आतिशचा पहिलाच चेंडू या ठिकाणी बघतोय. सुरेख चेंडू या ठिकाणी टाकतोय तो आतिश. जबरदस्त या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच धर्तीवर तोच चेंडू टाकतोय आणि कुठेतरी अमित हा या ठिकाणी कुठेतरी कमबॅक करण्याच्या नादामध्ये या ठिकाणी 2 चेंडू या ठिकाणी विसावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 2 चेंडूंची सांगता होते या ठिकाणी. 2 चेंडू निर्धाव फेकतोय तो आतिश. या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी प्रयास केला आणि सफल झाला. या ठिकाणी 4 धावा मात्र मिळतात त्या अमितला. धावसंख्या 4ने वाढते. धावसंख्या झाल्या त्या दुसरा षटक प्रगतीपथावरती चालू असताना फक्त आणि फक्त 8. अजूनही मॅच आपण जसं म्हणतो तसं दुतर्फा मॅच या ठिकाणी अजून सुद्धा सामना रंगतोय. चांगला चेंडू या ठिकाणी हाणामारीच्या नादामध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा बीट होतोय. आतापर्यंत 4 चेंडूंची फेकी करतोय आतिश आणि 1 चौकार फक्त देतोय आणि सरासरी राखतोय ते फक्त 4 धावांची. अजूनही काही चेंडू अतिशयाचे शिल्लक आणि हाणामारीच्या नादामध्ये अमित या ठिकाणी कुठेतरी चकमा घेऊन बसतोय आणि कुठेतरी मुकतोय. या ठिकाणी पूर्ण धुरा असणारी ती अमित आणि बादलवरती सावरी संघाची. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न या ठिकाणी फसलाय. या ठिकाणी भिंगार संघाचा संगणक आपण जवळच कुठेतरी राहायचंय. जबरदस्त प्रयास या ठिकाणी पडवून मारण्याच्या नादामध्ये चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. अमित याचा डीजे मास्टर. हॅलो रितेश पवार आपण या ठिकाणी यायचे. रितेश पवार. रितेश पवार आपण या ठिकाणी यायचे. एक चौकार आणि 1 षटकार लगावतो अमित याने. वैयक्तिक 11 धावांवरती बहादर खेळी करतो तो अमित आणि धावा झाल्यात त्या 14. जबरदस्त फॉलो थ्रो मध्ये या ठिकाणी कॉटन बॉर्डचा प्रयास या ठिकाणी गोलंदाज अमित याचा. गोलंदाज बादल. स्ट्राइक एंडला बादल. जबरदस्त या ठिकाणी बादल आणि बादल यांच्यात चुरत झाली आणि बादलच या ठिकाणी विजयी झालाय.
आता कुठला बादल जिंकतोय आणि कुठला बादल बरसतोय, कुठला बादल गरजतोय, या येणारा कालच आपल्याला या ठिकाणी हरिश्चंद्रने समजेल. अमित जबरदस्त या ठिकाणी षटकार मारतो तो अमित. पॉइंटच्या दिशेने या ठिकाणी चेंडू खाली क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी बाद होतोय तो अमित. भारदार खेळी केली ते अमितने तब्बल 2 षटकार आणि 1 चौकाराच्या सहाय्याने या ठिकाणी धावा जमवल्या त्या अमितने. 17-18 धावा या ठिकाणी वैयक्तिक खेळतो तो अमित या ठिकाणी बाद होतोय आणि संघाची धावसंख्या झाली ती 2 बाद 21. अजूनही 26 धावांची आवश्यकता असणार या ठिकाणी आणि तिसरा षटक घेऊन आलाय तो बादल आणि तिसरा षटक या ठिकाणी कुठेतरी निर्णायक ठरतोय कारण 1 षटकार या ठिकाणी खाल्लाय तो गोलंदाज बादल याने आणि तब्बल 3 चेंडूमध्ये 1 विकेट आणि 7 धावा दिल्यात त्या बादल याने. येणारे पुढील 3 चेंडू कशा प्रकारे फेकतोय बादल याकडे लक्ष आपण देऊया सगळ्यांनी. शॉर्टपिच डिलरचा चेंडू या ठिकाणी पंच तटस्थ या ठिकाणी एक चांगला चेंडू म्हणता येईल बादल याचा कुठेतरी जकडून ठेवलंय ते फलंदाज प्रियेशला. हाच प्रियेश मगाशी 19 धावा दिल्या होत्या या प्रियेशने. पुन्हा एकदा शॉर्टपिच डिलरचा चेंडू आणि कुठेतरी चकमा देऊन जातोय तो प्रियेशला. आपण पाहिलं हा प्रियेश मगाशी गोलंदाजी मार्कवरती असताना 6 चेंडूंमध्ये 19 धावा खर्च केल्या होत्या. हाच तो प्रियेश कुठेतरी चाच पडताना दिसतोय. कुठेतरी एक आपली लय या ठिकाणी वापस आणण्याचा प्रयत्न करतोय परंतु कुठेतरी अपयशी ठरतोय हा प्रियेश. पुढचा चेंडू बादल बादल एंड टू प्रियेश. स्लोअर डिलेवरी चेंडू या ठिकाणी फसवा चेंडू. पंच हात वरती करतात, षटक संपण्याचा इशारा करतात. सलग 3 चेंडू प्रियेश या ठिकाणी डॉट होतोय आणि कुठेतरी सामना वेगळ्या दिशेने या ठिकाणी कलाटणे मारतोय. धावा फक्त धाव पलकावरती झाल्यात त्या 21. अजूनही येणारे 6 चेंडू हरिश्चंद्रने आणि धावा पाहिजेत त्या विजयासाठी 26. 6 आणि 26 हे समीकरण फारसं काही कठीण नाही आहे. 1-2 षटकार जर या ठिकाणी बादल अजूनही मैदानावरती सज्ज आहे तो सावरतय संघाचा. बादलने जर काही चमत्कार केला तर नक्कीच हा सामना खिच्यात घालू शकतो सावरतय संघ. समीकरण असणारे येणारे 6 चेंडू आणि तब्बल 26 धावा. या ठिकाणी केवारी सर जर आपलं भोजन झालं असेल तर आपण यायचंय. शॉर्टपिच डिलिव्हरीचा चेंडू या ठिकाणी बॅटची कडा चढून जातोय यष्टी रक्षकाच्या मागे. या ठिकाणी बादल काहीसा या ठिकाणी मिसअंडरस्टँडिंगमध्ये खेळतोय कारण त्याला माहिती आहे संपूर्ण धोरा ही बादलवरती असणार आहे. सलामीला आलेला हा फलंदाज बादल आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करतोय तो मनीष. ओव्हरपिच डिलिव्हरीचा चेंडू ब्लॉक होलला या ठिकाणी टाकला. यावेळेस मात्र काय बादला समजलाय. एका धावेवरती समाधान मानतोय. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न 2 धावा सहजरित्या पूर्ण करतोय. धावेला या ठिकाणी आकार मिळतोय. धावा झाल्यात त्या 2 बाद 23. अजून सुद्धा हरेश 4 चेंडू आणि 24 धावांचं आव्हान असणार आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी षटकाराची आतषबाजी करणे बादलला भय जरूर आहे. स्लोअरवर चेंडू या ठिकाणी नक्कीच बादल कुठेतरी चाच पडतोय. येणारे 3 चेंडू आणि धावा हव्यात त्या फक्त 24. जबरदस्त या ठिकाणी
पुन्हा एकदा स्वेर चेंडूचा मारा या ठिकाणी करतोय तो मनीष. याच बादलवरती धुरा होत्या त्या सावरसई संघाच्या. सलामीला आलेला बादल अजूनही कुठेतरी चाच पडतोय आणि कुठेतरी आता त्याला सूर गवसलाय. जेव्हा मॅच हातातून निसटल्यानंतर बॅटमधून जर स्ट्रोक येत असतील तर ही कुठेतरी जमेची बाजू नाही विनोद पाटील. कारण ज्या वेळेस मॅच हातातून निसटते त्यानंतर षटकार चौकाराची आतषबाजी केली तर त्या आतषबाजीला काही किंमत नसते. आपण वेळोवेळी बघतो वेळेची दखल ही घेतली पाहिजे. वेळ ही प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा असतो आणि प्रत्येक क्षण म्हणजे आपण म्हणतो मायक्रो प्लॅनिंग म्हणजे हरेची सूक्ष्म नियोजन. आपण पाहिलं आपल्या शिवराजांनी मायक्रो प्लॅनिंग केलं होतं. जेव्हा अफजल खान गडाकडे आला होता तेव्हा महाराजांच्या लक्षात आलं की आपली दाढी खूप वाढली आणि आपण एक सूक्ष्म नियोजन करावं. तेव्हा महाराजांनी ठरवलं एक कातर घेतली आणि आपली दाढी एवढी बारीक केली की अफजल खानाच्या हाताला सुद्धा लागणार नाही. याला बोलतात मायक्रो प्लॅनिंग. म्हणजे नक्कीच प्रत्येक क्षेत्रात कुठलाही क्षेत्र असलो माणसाच्या जीवनामध्ये जीवन जगताना कुठल्याही क्षणी कुठल्याही परिस्थितीत मायक्रो प्लॅनिंग ही बहुत जरुरी आहे. आपल्याला शिवरायांनी इतिहास शिकवला. शिवरायांनी त्यांची रणनीती आपण आत्मसात करायची की नाही हे आपल्यावरती निर्भर आहे. मी आता पुढील सामन्याचं धावतं वृत्त या ठिकाणी आपले केवारे साहेब देतील. मी केवारे साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा आहे. या ठिकाणी सामना होणार आहे तो भिंगार वर्सेस बदलापूर खरवई. दोन्ही संघाच्या संघनायक विनंती एक नाणेफेकीसाठी यायचं आहे. भिंगार संघाचा संघनायक आणि बदलापूर खरवई संघाचा संघ